नमस्कार मित्रांनो, आज आता आपण बघणार आहे CRDI. CRDIचा लॉंग फॉर्म आहे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन. तर आता आपण बघूया त्याचं मीनिंग म्हणजे त्याला म्हणतात काय. CRDI म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन. त्यानंतर त्याचे फायदे, कन्स्ट्रक्शन आणि त्याचे कार्य हे आपल्याला बघायचं आहे. तर CRDI मीन्स डिझेलला हाय प्रेशर मार्फत कंबशन चेंबरला पाठवले जाते व त्यालाच CRDI म्हणजेच कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टमचा वापर केला जातो. आणि आपण आता पाहणार आहेत त्याचे फायदे. जास्त पॉवर आणि जास्त ॲव्हरेज मिळण्यासाठी CRDI सिस्टमचा वापर करतात. हाय प्रेशर डिझेल इंजेक्ट करण्यात येते आणि फ्युएल इकॉनॉमी आणि पॉवर त्यात मोठा फरक जाणून येतो, म्हणून CRDI सिस्टमची यूज केला जातो. आता आपण बघणार आहे त्याची रचना म्हणजेच कन्स्ट्रक्शन. फ्युएल टँक कनेक्टेड असते. पहिले लो प्रेशर पाईपला जोडला जातो, तसेच फ्युएल फिल्टरलाही त्याला जोडला जातो. प्रेशर कंट्रोल वॉल्वसुद्धा त्याला जोडला जातो, म्हणजेच प्रेशर प्रमाणात ठेवण्यासाठी ते जोडल्यानंतर हाय प्रेशर पंपलाही ते जोडले असतात. प्रेशर सेन्सर पण त्याला जोडलेला असतो आणि त्याला फ्युएल रेल जोडलेली आहे. फ्युएल रेलला हाय प्रेशर फ्युएल सप्लाय केला जाईल आणि फ्युएल सप्लाय रेलचा दुसऱ्या साईडला एक वॉल दिलेला असतो, तो त्यातून पुन्हा तो फ्युएल टँकला जोडलेला असतो. ह्या झाले फ्युएल टँकच्या रचना आणि फ्युएल इंजेक्शन सिस्टमची रचना. आता बघू सेन्सर. कुठले कुठले त्याला सेन्सर जोडलेले आहेत ते बघूया. सेन्सर थ्रोटल पोझिशन सेन्सर हा थ्रोटल वॉलला जोडलेला असतो. मिनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर हा इंटरनल मेनिफोल्डला जोडलेला असतो, म्हणजेच इनटेक मेनिफोल्डला जोडलेला असतो. ऑक्सिजन सेन्सर हे एक्झॉस्ट मेनिफोल्डला जोडलेला असतात. क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर हे क्रॅन्कशाफ्टला जोडलेले असतात. फ्युएल गेज सेन्सर म्हणजे हा फ्युएल टँकला जोडलेला असतो. हे पाचही सेन्सर जोडलेले असताना EMU म्हणजेच इंजिन मॅनेजमेंट युनिटला जोडलेले असतात आणि ते प्रेशर रेग्युलेटिंग वॉल्व सोबत जोडून त्यांना कंट्रोल केले जातात. ही झाली याची सेन्सरची माहिती. आता बघूया वर्किंग. थ्रोटल वॉल्व पोझिशन सेन्सर हे थ्रोटल वॉलला ओपन करण्यास आपल्यास मदत करते आणि त्याचसोबत ॲक्सेलरेटर दिल्यानंतर थ्रोटल वॉल्व ओपन होतो आणि हे ओपन होताच EMUला सप्लाय फ्युएलची माहिती देतात. आणि मिनिफोल्ड सेन्सर किती एअर इंजिनला पाहिजे हे मॅनेज केले जातात. याची माहिती ती EMUला दिली जाणार. ऑक्सिजन किती पाहिजे हे वर्क ऑक्सिजन सेन्सर घेणार आणि एअर विथ पेट्रोल मिक्स इंजिनला सप्लाय केले जाणार. आणि फ्युएल सेन्सर किती सप्लाय करायचे आहे हे मॅनेज करतील आणि हाय प्रेशर फ्युएल पंपला सप्लाय केली जाईल. इंजिनलाच म्हणजे हाय प्रेशर इंजेक्शनला फ्युएल प्रेशर हाय झाले तर ते बायपास करून फ्युएल टँकला पुन्हा रिटर्न करतात. इंजेक्शन प्रॉपर फ्युएल इंजेक्ट करतात आणि इंधनची बचत होणार आणि आपल्याला ॲव्हरेज जास्त मिळणार. इंजन इफिशियन्सी पण वाढवणार. पाहिजे त्यात सिलेंडर ज्या सिलेंडरला पाहिजे त्या सिलेंडरला सप्लाय करणार. याचप्रमाणे मी तुम्हाला आकृती दर्शवलेली आहे आणि व्हिडिओ पण पुन्हा पहा आणि आपले ज्ञान वाढवा.